दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज भारतीय सौर दिनांक 30 अग्रहायण 1945, 21 डिसेंबर 2023। आज आपल्या शब्द दिगंबर या मालिकेचा तिसरा भाग। काल आपण दत्त संप्रदाय याविषयी माहिती घेतली। आज आपण संकट निवारक दत्त बावनी बद्दल माहिती घेणार आहोत। संकट निवारक दत्त बावनी। दत्त बावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्री वल्लभ व नरसिंह सरस्वती स्वामींच्या लीलाचे वर्णन आहे। या लीलाचे वर्णन करणारे 52 ओळीचे संकट विमोचन स्तोत्र आहे। या स्तोत्राची रचना नागेश्वर निवासी संत श्री रंगावधूत महाराज यांनी केली आहे। हे स्तोत्र सईज या गावी, तालुका कलोल, जिल्हा मेहसाणा, राज्य गुजरात या ठिकाणी माघ शुद्ध प्रतिपदा शके 1991 वार सोमवार व दिनांक 4/2/1935 रोजी लिहिले गेले। सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशाळेत या स्तोत्राची रचना करण्यात आली। मूळ दत्त बावनी हे गुजराती भाषेत आहे। दत्त बावनीचे महत्व। दत्त संप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य रंगावधूत महाराज यांनी दत्त स्तुतीपर अद्भुत असे स्तोत्र लिहिले। दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच बाधा झालेल्या आधी व्याधीने ग्रस्त अशा लक्ष्मण त्रिपाठी यांच्यासाठी पूजनीय बापूजी म्हणजेच पूजनीय रंगावधूत स्वामी यांच्याकडून ही दत्त बावनी लिहून घेतली। दत्त संप्रदायात सर्व मनोकामना परिपूर्ण करणारे हे दिव्य स्तोत्र आहे असे म्हणतात। श्री गुरुचरित्र, श्री दत्त पुराण, श्री दत्त महात्मा, श्रीपाद चरित्रामृत या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावनी हे स्तोत्र आहे। स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान चालिसेप्रमाणे दत्त चालिसा असे स्तोत्र करायचे होते, पण लिहिता लिहिता ते 52 ओव्यांचे झाले। त्यांनी या ओव्या कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला, पण श्री दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सांगितले की एकही ओवी कमी करू नकोस। गुरुचरित्राचे अध्याय 52, वर्षाचे आठवडे 52 म्हणून या स्तोत्राची ओळख होईल व दत्त बावनी असे नाव होईल। पूजनीय बापूजींनी स्तोत्राच्या शेवटी सांगितले आहे की 52 गुरुवारे नितनेम करे पाठ 52 सप्रेम। सलग 52 गुरुवारी 52 आठवडे हे स्तोत्र म्हणायचे आहे। गुरुवारी सकाळी स्नान झाल्यावर म्हणावे। एका पाठाला साधारणतः 5 मिनिटे लागतात। सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरी आपण पाठ करू शकतो, ज्यामुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय आनंदमय होते, घरात सुख समाधान नांदते। दत्त बावनी आपण देवळात, मठात, देवघरात बसून सुद्धा म्हणू शकतो। दत्त बावनी हे स्तोत्र स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणी म्हटले तरी चालते। दत्त बावनी ही लाख दुखो की एक दवा असे दिव्य व प्रासादिक स्तोत्र आहे। या स्तोत्राच्या नित्य पठणाने पठणकर्त्याचे सर्व दुःखे दूर होतात, आधी व्याधीची निवृत्ती होऊन दुर्धर आजारी बरे होतात। दत्त कृपेमुळे दत्त बावनीचे पाठ करायची प्रेरणा झाल्यास 52 गुरुवारी न चुकता 52 पाठ करावे। मूळ दत्त बावनी गुजराती भाषेत असली तरी वाचनासाठी भाषा मराठी, पण उच्चार जर गुजराती होणार असेल तर देवनागरी लिपीत लिहिलेले दत्त बावनी अवश्य वाचावी। आज आपण इथेच थांबणार आहोत। उद्या आपण मराठी श्री दत्त बावनी पाहणार आहोत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा।